मला मला ना शशांक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मिसेस ॲडव्होकेट इफ आय एम नॉट रॉंग करेक्ट? नाही, ऍक्ट्रेस पण आहेत ते. हा, त्या ॲक्ट्रेस सुद्धा आहेत खूप चांगल्या. सो त्यांनी तुम्हाला कधी असे जेव्हा कॅरेक्टर्स येतात तुम्हाला, तुम्ही इन्स्पेक्टरचा कॅरेक्टर करा किंवा ज्या म्हणजे आपल्याला असं कॅरेक्टर करताना एक ती भाषा असते त्या कॅरेक्टरची, जी कोर्टाची भाषा असते, कलमांची भाषा असते. मग ते कलम वगैरे जाणून घेऊन अवघड आहे रे ते, अवघड? फार अवघड आहे ते. मग ते ह्याच्या काय अवघड आहे? जाहिराती केल्यासारखंच असतं ना ते, की 17,90,000 पूर्णांक इतके इतके. फार अवघड आहे ते. टेक्निकल भाषा फार अवघड असते रे. कलम माहिती आहेत तुम्हाला? म्हणजे हा काय, एक तर 420 माहिती असेल, 302 माहिती असेल, दुसरं काय माहिती असणार आहे तुला? हे माहितीच आहे का? इंडियन पिनल कोड के दफा 302 के मुताबिक सजा है मौत फरमाई. त्या मुरादचा आवाज असायचा त्याला. मुराद किंवा कमल कपूर जज परमनंट जज होते ते. त्यामुळे ते हिंदी चित्रपटात ऐकून जेवढं माहिती तेवढं नक्कीच माहिती मला ते. त्या म्हणजे ऍक्ट्रेस होत्या, त्यांनी आधी नाटकात वगैरे कामं केली? हो, नाटकात काम करायचं. कोण तुमच्या सोबतच काम करायचं? माझ्यासोबत काम करायचं. कोणतं नाटक होतं? युगांत नावाचं नाटक होतं. हा, या एलकुंचवारांचं. फक्त युगांत केलं होतं मी त्या. अच्छा अच्छा. नंतर त्यांना काय म्हणाला तुम्ही, बाबा तू तिथे कोर्टात जा, मी इथे ऍक्टिंग करतो असं? नाही नाही, ते तिनेच ठरवलं. तिच्या लक्षात आले हे काय लायकीचं आहे म्हणून. मॅडम ऐकताय ना तुम्ही? हा. मग कधी तुमचं कॅरेक्टर बघताना तुम्हाला कधी अशा बोलल्यात हे काय परफॉर्म केलंय तुम्ही असं वगैरे? असं नाही, आवडतं त्यांना? स्तुती करतात का? हा, नाही, पोरं बेकार आहेत माझी त्या बाबतीत. हो. हे बाबाचा पिक्चर लागला म्हणून पुढे जातात ते. सगळ्यात अपमान करणारी जी घरातली असतात ना ती पोरं असतात, लक्षात ठेव. भयंकर असतात ते. हे नाही रे बाबा, हे नको नको बाबा, नको दुसरं लाव. बाबांचे सिनेमे बघत नाहीत आपली मुलं? नाही बघत. त्याला त्यांचा आवडता रेडू नावाचा चित्रपट होता, आणि ते रेडूला त्यांनी ते पुण्यातले खूप सारे शो पाहिले त्यांनी, आणि ते चिडलेलं होतं. तो त्याने माझे दिग्दर्शकाला ऑलमोस्ट शिव्या घातल्या होत्या ते, आणि ती इतकी इन्व्हॉल्व्ह झालं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो म्हटलं तुला रेडिओ मिळायला पाहिजे होतं. त्या पोरीला का दिला रेडिओ तू? ते मी म्हटलं अरे ते पिक्चर आहे दासू, असं काय करतो? नाही नाही म्हटलं, तुला मिळायला पाहिजे होता. मग मध्ये काही काळ गेला, फिल्म रिलीज झाल्यानंतर काही काळ गेला. माझा डिरेक्टर म्हटलं यार एकदा बघूयात ना आपण फिल्म परत. ते म्हटलं चल बघूयात. तोपर्यंत पोरंही मोठी झालेली होती. पोरं परत आली बघायला. बघितलं परत तेच. नाही रे रेडिओ मिळायला पाहिजे होता म्हटलं. आणि ते भयंकर हर्ट झालं होतं. म्हटलं ती पोरगी सापडू दे म्हटलं, तिला दाखवणार. मी म्हटलं अरे काय येडे काय तुम्ही, फिल्मची गोष्ट होती ती. तुम्ही काहीतरी मला सांगितलं ना, तुम्हाला मुलं काहीतरी बोलली आपल्या दोघांना वगैरे असं. हो हो, आम्ही एक अँकर लिंक केली होती दोघांनी स्टेट अवॉर्डच्या याची. मग तिला बेस्ट ऍक्टर होतं, मला बेस्ट ऍक्टर होतं फिल्मसाठी. आणि नेक्स्ट इयर तुम्हाला अँकर लिंक करावी लागते. लास्ट इयरचे जे विजेते आहेत त्यांनी नेक्स्ट इयर पोस्ट करायचे. आणि आताच हे चालू झालं आपलं काय ह्याचं. तेव्हा म्हटलं कोण कोण आहे? म्हणजे सांगितलं हे आहेत. मग ना हे कोण आहे हिरो? म्हटलं अरे पूजा सावंत म्हणून आहे. तो कोण रे कोण. मग मी त्याला ते ह्याचा संदर्भ दिला, कुठला आपला जंगलचाच ना, जंगलीच्या असं म्हटलं. त्यातलं थांब बघतो म्हणून त्याने शोधलं आणि त्याला नेमकी ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्याची पाहिली, आणि त्यांनी ती पाहिली ते अँकरली, आणि पोरं जीव जाऊस तर हसली माहिती. भयंकर हसली. मी म्हटलं अरे मी काय बोललो चांगलंच बोल. हॅट म्हटलं की एवढाचा बुट काय म्हटलं, खांद्या एवढाच. मला कालच सांगितलं. म्हटलं अरे म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं बाकी काय नाही बुटकाच म्हटलं. ती प्रेम लागते प्रेम लागतं ना. म्हटलं ठीक आहे. मग आता तर नाही म्हटलं उंची वाढू शकत माझी, काहीतरी घ्यायचं ना म्हटलं पायाखाली तिथे, किमान थोडा तरी उंच. कसं दिसतंय हे म्हटलं. सजेशन मुलाने दिलं होतं. आता दिलं रे बघताना त्याला. मजा आहे पोरं. मला पूजाला विचारायचं की पूजा हे मार्तबगार कलाकार ह्यांच्याबरोबर काम करत असताना दडपण येतं का अरे मजा येते? कारण हे ना कसलेले कलाकार आहेत, हे ना नेहमी ह्यांचा हुकुमी एक्का ना असे जपून ठेवतात हे, आणि एका मोमेंटला काढतात बाहेर. बोलतच नाही तू काय भांडण लावतोय? भांडण नाही लावतोय, मला माहितीये तुम्ही दोघं. आम्ही तुमचे ओळखू येऊ देत नाही आम्ही. काय अभिनय केलं हे कळूच देत नाही. ह्यांचं काय म्हणजे काय होतं म्हणजे ह्यांच्यावर सीन करत असताना? हे बघ, दडपण होतंच अभिनेत्री म्हणून, कारण का सगळे दिग्गज आहेत. ह्यांचा अनुभव जर बघायला गेलो तर तुला मला आपल्या सगळ्यांना अनेक वर्ष लागतील त्या वैचारिक पातळीवर पोहोचायला. सो ऑफकोर्स पहिल्या दिवशी दडपण होतं. आणि सीन शूट करायला गेलो आम्ही फर्स्ट डे, आणि
ज्या पद्धतीने या सगळ्यांनी मला आपलंसं केलं ना, अगदी दुसऱ्या मिनिटाला माझं दडपण गेलं होतं. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी अगदी अभिमानाने सांगू शकते की ही जी दिग्गज मंडळी आहेत मराठीतली, आज ते सगळे माझे मित्र आहेत असं मी म्हणू शकते. सो थँक्यू सो मच. आज या निमित्ताने मी तुम्हा असं बोलल्यावर त्यांना पण जरा बरं वाटतं. माझे मित्र आहेत. ते मित्र- लगेच- मित्र. ते त्या वयात येतात ना ते लगेच. एक बडी झोन आहे. हा बडी झोन. खुश राहा. थँक्यू. खुश राहो. भारत दादा एक गोष्ट मला कळली आहे की ह्या सिनेमामध्ये तुम्ही तुमचा आपल्या बाबतीत इतक्या गोष्टी झाल्या आहेत का नेमकी आता हा कोणती सांगणार होती पहिले आपलं बीपी वाढते आपलं. बरं सांग तुला कुठली कळली? नाही मला एक गोष्ट कळली या सिनेमाविषयीच एक गोष्ट आहे हा. की तुम्ही जितका वेळ शूटिंगला नाही दिला तितका वेळ तुम्ही प्रमोशन साठी देताय. एकच दुसरं शूटिंग गेलं. आजचा प्रमोशनचा 5वा दिवस आहे. हा. मग तुम्हाला 3 लाख आणि 3.5 लाख रुपये खर्च केले मी कपड्यासाठी हा या 5 दिवसात सगळे विविध वेगवेगळे शर्ट्स पॅन्ट चष्मे शूज असं सगळं 3.5 लाख रुपये खर्च केले नुसतं प्रमोशनला बजेट माझं. मराठी सिनेमासाठी तुम्ही इतकं करता म्हणजे खूप Dedication. कौतुक आहे. खरंच कौतुक आहे. हे मी केलं पण मात्र हे हा प्रश्न बरोबर आहे. मग त्या म्हणजे त्या पर डेचे पैसे मिळालेत का प्रमोशनचे पैसे मिळाले? काहीच नाही भेटले मला. परडेचे भेटले दिले का प्रमोशनचे नाही दिले. पण मी स्वतःहून केला खर्च. असं एक आपलं फिल्म म्हणून असतं. प्रेम का माहितीये का त्याने याचं सिक्वेल करायचं ठरवलं आहे आणि त्याच्यात माझा मोठा रोल असणार असं त्याने मला सांगितलं. अशी अफवा तर त्यांनी त्याचं अशी अफवा कानावर आली. अच्छा. तर त्याच्यामुळे मग मी ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंट असं अशा पद्धतीचं करून ठेवलेलं आहे.